हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झाला का चहा पाणी? तर झालंच असणार आहे. मी चालली दुधाला. आज माझ्यावर बारी आली दुधाची. आमची तब्येत आता बऱ्यापैकी बरी आहे. पहिल्यासारखं ऊन नाही. मध्ये मध्ये किती ऊन होतं ना. माझा बी आवाजाने हिन बसलाय. मला पण बरंच वाटत नाही. कामाला जायचंय. म्हणलं चला एक खेड्यात तर बनवा म्हणलं, चाललोय दुधाला. तर ज्याला जीव लावतो ना, एक टायमाला असं होतं ना, मी तुम्हाला म्हणलेलं का नाही, मला आतनं असं वाटतंय काहीतरी घडल. पण घडलंच. काय घडलं माहिती आहे का? विश्वास तुटला. विश्वास समोरच्या व्यक्तीला आपण विश्वास लय दाखवला, त्यांनी आपला विश्वासघात केला. म्हणजे विश्वास तर तुटला ना, काहीच उपयोग नसतो तिथं. किती खरं बोला, किती काय करा, काही फरक नाही पडत. विश्वास ढळवून द्यायचा नाही. पण समोरच्याने तर ढळवला तर त्याला इलाज नाही. तर जाऊ द्या, माझं काय गुरु आहे, रोजच आहे. तर मला एक कमेंट अशी पण आली, अगं बाई तुझ्या आईला लाव भीक मागायला आणि तू पण माग भीक. का गं बाई, मी काय तुझ्या इथं आलती काय वेग? हां, तुला काय मी जोजार केला का येन माझा हेड्यावर बघन मला कमेंट टाक? हां, भरपूर जणांना असं वाटत नाही, तुलाच बरं वाटत आहे का? हां, चिनपाटी. आणि हमखासच तिची कमेंट एक वेळेस चांगली असते आणि एक वेळेस काय फिप्र येतं वेग तुला? हां, तुझ्या आईला बी कामाला लावून तू तुझ्या आईला अशीच करते काय? म्हणजे लेडीजचा फोटो आहे तिथं. आता लेडीजचा म्हणजे तिने ठेवला आहे का कुणी ठेवला आहे कोणाच ठाव. काय बाई बोलते ती माणसं, तोंडाला येईल तीच गु खाते ती वाचा वाचा. काय गरज आहे का बोलायची? का तुला काय, तू काय मला घेऊन देऊन पुरवती काय होय ग? उठती सुट्टीन कमेंट करत बसती. तुला वाटतं ही धंदा दिसतो, याला कमेंट कर, त्याला कमेंट कर. काय म्हणतात ना, उठ रे चिंदा, तीच धंदा. हां, तू तुझ्या आईला लावत असशील, बहिणी बाळांना कोण घरात असते तेवढ्यांना लावत असशील. अगं बाई म्हातारा माणूस झालंय, गुडघं दुखत्यात. तुझ्या आईचं नाही वे दुखत का? तुझ्या आईला तरणी हाय वे जवान. हां, भरपूर जणांना दादांचा फोन येतात मी असे म्हणजे रॉंग बोलल्यावर बरं का. पण सॉरी दादा ताई, काय माहिती आहे का, ह्यांना कमेंटचं उत्तर दिलं ना तरच ही शांत बसते, त्यांना जेवण जातं आहे. आणि आम्हाला पण तेवढा कंटेन गावतोय ना. दोन कमेंट केलेत मला तिने बरं का, 2. तुझ्या आईला बी लाव कामाला आणि तू बी जा कामाला आणि भीक माग. तुझ्या आईला लाव आणि तू बी जा भीक मागून मला माझ्या आईला पुरव. दातीच की तोंडाची भ्या. अगं बाई तुला मागितलंय का म्या? होय बाय, मी तुला मागितलंय आणि तू मला बोलतीस. काय घेणं ना देणं, नुसतंच खांदे लावून येणं. जनाची नाही मनाची तर लाज ठेवायची की. हां, कुठं बोलतोय, कुणाला बोलतोय, ती व्यक्ती समोरची कशी आहे कशी नाही, तिला टेन्शन आहे अजून, आपण टेन्शन नाही द्यायचं. फुकट शिव्या खाऊन नाही घ्यायच्या. बहुतेक तुला जेवण जात नसेल का, म्हणून तू बोलते. तर बोल, तू बोलण्याने काय मला बोकं नाहीत पडत.
तू जेवढे बोलशील तेवढे तुझंच इंटरेस्ट हो म्हणतात ना, ते काहीतरी होईल खालीपणा. तर जाऊ दे, कुत्री भुकणारी लय असतात आपल्याला. ते म्हणतात ना, भुकणारी महाग पुढं पुढं चालायचं आणि मागणं बिस्किट टाकायचं, असं तुझं काम आहे. तर भावा बहिणींना, तुम्ही वाचलीच असेल कमेंट, नाही बोलायला पाहिजे. मी कष्ट करते, खाते, काहीला दे म्हणलं. काय चुकलं असेल ना तर माफी असावी, पण मी तिच्यासाठी बोलले.